श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुम्ही कधी विचार केला आहे का की वैकुंठाचे स्वामी, सृष्टीचे पालक भगवान विष्णू स्वतःच्या धामाला सोडून एका असुर राजा यांच्या दरवाजावर का पोचले? ही गोष्ट फक्त एका अवताराची नाही, ही गोष्ट आहे एका वचनाची, एका फसवणुकीची आणि त्या भक्तीची, ज्याने स्वतः भगवंतांना एका बंधनात बांधून ठेवलं। ही गोष्ट त्या रहस्यापासून सुरू होते जेव्हा माता लक्ष्मीने स्वतःच्या पतीला वैकुंठात पाहिले नाही, जिथं आनंदाची धारा व्हायची। आज तिथे महिन्यापासून एक सुनाट पसरला आहे, सुसाट वारा पसरला आहे। ब्रह्मांडाचे स्वामी त्यांच्या सिंहासनावर नव्हते। माता लक्ष्मीचं हृदय चिंताग्रस्त होतं। त्यांना ठाऊक होतं की त्यांचे प्रभू कुठे गेले आहेत ते, पण ती त्यांना परत आणू शकली नाही। देवर्षी नारद विणा वाजवत प्रवेश करतात। नारायण नारायण। देवर्षी ऋषी माता लक्ष्मीला म्हणतात, माते, तुमच्या तोंडावर एवढ्या काळजीच्या रेषा का दिसत आहेत? त्रिलोकात सगळं ठीक आहे ना? प्रभू कुठे आहेत? तेव्हा माता लक्ष्मी प्रणाम करून देवर्षीला म्हणतात, काय सांगू देवर्षी, तुमचे स्वामी पाताळ लोकी आहेत। माझे नारायण, माझे स्वामी हे पाताळ लोकात आहेत। देवर्षी म्हणतात, पाताळ लोकात? पण का माते? तिकडे तर असुर राहतो, मग तिकडे प्रभू काय करतात? बळीचं राज्य आहेत, मग प्रभू तिकडे कशाला गेले? तेव्हा माता लक्ष्मी म्हणतात, तेच तर माझ्या दुःखाचं कारण आहे नारद मुनी। ते राजा बलीचे द्वारपाल झाले आहेत। हे तर अगदी अशक्य आहे। देवतांचे रक्षक असुरांच्या प्रहरी, हे कसं घडलं माते? या अनहोनीचं कारण काय? तेव्हा माता लक्ष्मी नारदांना त्यांची कथा पुढे सांगत आहे। माता लक्ष्मी नारदांना ही कथा सांगण्यास सुरुवात करत आहे। ही गोष्ट सुरू होते एका भक्ताच्या अहंकाराने, एका गुरुच्या हुशारीने आणि माझ्या प्रभूच्या एका फसवणुकीने। पण तुम्हाला माहीत आहे का, या फसवणुकीत एक गोष्ट अशी वापरली जी शुक्राचार्यांची सर्वात मोठी चूक बनली। ती गोष्ट काय होती याचं उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। पृथ्वीवर असा एक राजा होता ज्याच्या दानाने सर्व देवलोकही चर्चेत होते। तो होता प्रल्हादाचा नातू, असुर सम्राट बळी। आपल्या आजोबाप्रमाणे बळीराजा सुद्धा विष्णू भक्त होता। तो त्याच्या भक्तीत एक लहानसा अहंकार होता। गुरुदेव, माझी तपस्या आणि दान मला इंद्रपेक्षा मोठं बनवल। स्वर्गावर माझा हक्क आहे। आता फक्त मला एक अश्वमेध यज्ञ बाकी आहे। तो पूर्ण होईपर्यंत मी त्रिलोकाचा कायमस्वरूपी स्वामी होईल। बळी त्यावेळेस गुरु त्यांचे म्हणतात, बळी, तुझी ताकद अपार आहे, यात काही शंका नाही, पण लक्षात ठेव, देवता फसवणूक करतात आणि तुझ्या आजोबांना स्वतः नारायणाने वरदान दिलं होतं की तू तुझ्या वंशाचा नाश करणार नाहीत, परंतु ते तुला नक्कीच फसवू शकतात। त्यावेळेस बलिराजा आपल्या गुरुला म्हणाला, गुरु, माझं काही वाईट होणार नाही, तुम्ही विनाकारण चिंता करता। गुरुदेव जर स्वतः नारायण माझ्यासमोर भिक्षेसाठी आले तरीसुद्धा मी त्यांना कधीही रिकामा हातानं पाठवणार नाही, कारण माझं वचन म्हणजे माझा धर्म आहे। तुम्ही यज्ञाची तयारी सुरू ठेवा। बली जेव्हा मोठा यज्ञ करत होता आणि यज्ञाला तो बसला, त्यावेळेसच दरबारात एक ब्राह्मण अवतारातला छोटा ब्राह्मण आला। तो ब्राह्मण म्हणजे विष्णूचा 5वा अवतार होता। शिपाई राजा बळीकडे आले आणि म्हणाले, महाराज, एक अद्भुत ब्राह्मण कुमार तुमच्याकडे भिक्षा मागायला आला आहे। त्याचे तेज बघून असं वाटतं जणू सूर्य स्वतः पृथ्वीवर आला आहे। माझ्या यज्ञाच्या वेळी येणारा हा याचक माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, त्याला सन्मानाने आत घ्या, असं राजा बळी म्हणाला। वामनरूपी विष्णू हळूहळू चालत बळीराजाच्या सिंहासनावर आले। त्यांच्या शांत डोळ्यात ब्राह्मणाची खोलवर छटा दिसत होती। एका हातात छत्री होती आणि दुसऱ्या हातात पितळाचा एक छोटा चमकणारा कमंडल होता। तो ब्राह्मण कुमार, तुझं या यज्ञात स्वागत आहे, असा बळीराजा म्हणाला। मी प्रल्हादाचा नातू दानवीर बळी तुझं हार्दिक अभिनंदन करतो। सांग, तुला काय हवंय? सोने, चांदी, गाव, हत्ती, घोडे, आज जे काय मागशील ते तुला मिळेल। त्यावेळेस ब्राह्मण म्हणाला, राजन, मी एक छोटा ब्राह्मण आहे, मला धनसंपत्तीचा काही लोभ नाही। मला फक्त माझ्या साधनेसाठी 3 पावलं जमीन हवीत, जी मी तुम्हाला आज मागत आहेत, जी फक्त मी तुम्हाला या माझ्या छोट्याशा पायाने मोजू शकेल, एवढीच मला 3 पावलं जमीन तुम्ही द्या।
त्यावेळी राजा बली म्हणाला, फक्त 3 पावलं जमील आणि तीही या लहानग्या पावलाने? अरे बाळा, तू माझ्या दानाची खिल्ली तर उडवतच नाहीस ना. मी तुला संपूर्ण पृथ्वी दान करू शकतो. काहीतरी असं माग की राजा बलीच्या सन्मानासारखं असावं. त्यावेळेस तो लहान बालक म्हणाला, राजन, समाधानातच खरी सुख आहे. जास्तीची इच्छा कधीच नको, कारण जास्तीची इच्छा कधीच संपत नाही. मला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. आता तुझ्या वचनामागे तू हटू नकोस. बली, थांब, माझं ऐक. हा एक साधा मूल नाही, हा स्वतः विष्णू आहे. फसवणूक करायला आहे. हे तुझं सगळं काही जप्त करून घेईल. त्याला काही दान देण्याचा विचार करू नको, असे बळीचे गुरुदेव म्हणजे शुक्राचार्य म्हणाले. बळीराजा आपल्या गुरुला म्हणाला, गुरुवर्य, स्वतः भगवान इथे आलेत म्हणजे माझं खूप मोठं नशीब आहे. कारण आज भगवान माझ्याकडे काहीतरी मागायला आले आहेत आणि मी वचन देऊन मागं हटणं हे बलिदानाचा धर्म नाही. जोपर्यंत बलिदानाचा निर्धार होत नाही तोपर्यंत मी मागं हटत नाही. त्यावेळी शुक्राचार्याने विचार केला की अरे, बली तर आता वचन देणार आहे. म्हणून शुक्राचार्य हे सूक्ष्म रूपात त्या कमंडलूच्या टोकाशी जाऊन बसले, कारण जेणेकरून त्या कमंडलूतून पाणी बाहेर येणार नाही आणि बळीराजा हा वचन देणार नाही. परंतु हे सर्व भगवान विष्णू म्हणजे जे वामन अवतारात आले होते त्यांच्या लक्षात आले की शुक्राचार्य त्या टोकाशी बसले आहेत. मग त्यावेळेस भगवान विष्णूंनी काय केलं, एक गवताचा तुकडा घेतला आणि त्या पात्राच्या नळीत टाकला. पात्राच्या नळीत टाकल्याबरोबर तो गवताचा तुकडा थेट शुक्राचार्याच्या एका डोळ्याला लागला आणि ते वेदनेनं हळूहळू बाहेर पडले आणि त्यांचा एक डोळा कायमचा खराब झाला. त्यानंतर बलिराजानं आपला संकल्प पूर्ण केला. जसे ते शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर आले त्यावेळेस त्या ब्राह्मण मुलगा होता त्यानं संपूर्ण विश्व पसरतील असा एक अवतार घेतला. तो अवतार म्हणजे विराट अवतार होता. त्या विराट अवतारात त्यानं पहिलं पाऊल टाकलं आणि संपूर्ण पृथ्वी मोजून टाकली. दुसरं पाऊल टाकलं आणि संपूर्ण देवलोक आणि ब्रह्मलोक मोजून टाकले. विराट भगवान विष्णू बलीकडे पाहत होते. बली, तुझ्या दानानुसार 2 पावलं म्हणजे मी पृथ्वी आणि स्वर्ग मोजली. आता तुझं वचन पूर्ण करण्यासाठी 3रं पाऊल मी कुठं टाकू? बलीच्या चेहऱ्यावरचा अहंकार उतरला होता. तो गुडघ्यावर बसला, हात जोडले. प्रभू, माझं सर्व राज्य गेलं, माझं स्वर्ग घेतला, माझं तुम्ही सर्व राज्य घेतलं, स्वर्ग घेतला, पण माझी भक्ती तुम्ही घेऊ शकणार नाही. हे शरीर नश्वर आहे आणि जर काही उरलं असेल तर तो उरलं आहे माझं हे शरीर. त्यामुळं तुम्ही हा 3रं पाऊल माझ्या शरीरावर म्हणजे माझ्या डोक्यावर ठेवा. तो अहंकार आहे प्रभू. 3रं पाऊल माझ्या या अहंकाराने भरलेल्या डोक्यावर ठेवा आणि मला मुक्त करा. नारायणाने बलीची भक्ती पाहून ते त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले, माग, तुला काय मागायचे ते माग. त्यावेळी बळीराजा म्हणाला, प्रभू, तुम्ही मला सगळं काही दिले. लोकप्रसिद्धी आणि कृपा तर आहेच. तुमचं दर्शन कसं करणार? मला असं वाटतं की मी दररोज तुमचं दर्शन करू शकतो. कृपा करून माझा हा आशीर्वाद आहे की तो तुम्ही मला वंचित ठेवू नका, की तुम्ही सदैव माझ्यापाशी राहा. आता माझ्याकडं काही नाही, तुम्हीच माझ्यापाशी राहा की जेणेकरून मी तुझी भक्ती करीन. तुम्ही मला तुमच्या भक्तीपासून वंचित करू नका. असे बोलल्यानंतर भगवान विष्णू म्हणाले, हे बळी, तुझी ही विनंती मी मान्य आहे. मी स्वतः तुझ्या लोकात राहीन, तुझ्या द्वारपालाच्या रूपात, ज्यामुळे तू रोज माझे दर्शन घेऊ शकतील. आणि अशा प्रकारे एका भक्ताच्या वचनाने स्वतः भगवानालाही बांधलं. तर मग माझ्या स्वामीला परत आणण्याचा काही मार्ग नाही का, असं माता लक्ष्मी देवर्षीला म्हणाली. ही कथा त्यांनी देवर्षी मुनीला सांगितली होती. आता चला पुढं पाहूया. ते कायमस्वरूपी त्यांच्या दारी राहतील का? यातून काही मार्ग निघणार आहे का? त्यावेळी माता लक्ष्मी भगवान शंकराकडे गेली आणि भगवान शंकरांनी त्यांना एक युक्ती सांगितली आणि ते निघाले. आता भगवान शंकराने जी युक्ती सांगितली तर माता लक्ष्मीसोबत त्यांनी वासुकी नागाला पण दिलं होतं आणि देवी लक्ष्मी म्हणजे समुद्र कन्याच आहेत. ते दोघं गेले. देवी लक्ष्मीनं एक साधं स्त्रीचं रूप घेतलं आणि निघाली, कारण ती आपल्या स्वामीला परत आणायला निघाली होती. ती समुद्रात गेली आणि ती रडत होती. तेव्हा बळीराजा तिकडं आला आणि म्हणाला, देवी, तुम्ही असं रडत का आहात? तर ती म्हणाली, राजा, माझी दैनंदिन स्थिती खूप अशी बिकट आहे. माझ्या कुटुंबावर संकट आलं आहे आणि या कुटुंबातून रक्षण करण्यासाठी म्हणून मी तुमच्याकडे आले आहे.
तुम्ही मला या संकटातून बाहेर नक्कीच काढा, अशी माता लक्ष्मी त्या बळीराजाला प्रार्थना करू लागली. त्यावेळी बळीराजा म्हणाला, देवी, मी तुला वचन देतो, तुझं सर्व संकटातून मी रक्षण करेस. त्यावेळेस माता लक्ष्मीनं एक रक्षासूत्र आणलं आणि ते आपल्या भावाच्या म्हणजेच त्या बळीराजाच्या हातावर बांधलं. तो लाल रेशमी धागा बनलेली एक सुंदर राखी त्यांनी बळीराजाच्या मनगटावर बांधली आणि बळीराजा म्हणाला, तू आजपासून माझी बहीण झालीस. तुला काय गिफ्ट हवे सांग, मी तुझ्या सगळ्या त्रासातून तुला मुक्त करेन. भाऊ त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणाली, हे भाऊराया, मला माझा नवरा परत दे. ही काय लीला आहे प्रभू? ज्यांना मी दररोज पाताळाच्या दारी भेटायला जातो, ज्यांना मी भक्तासारखा पाहतो, आज तेच लोकांसाठी तू एक बहीण म्हणून माझ्या समोर उभी आहेस. माझा धर्म काय सांगतो, भक्तीचं समर्पण की भावाचा शब्द? असा विचार त्या बळीराजाच्या मनात आला. नंतर त्यांनी माता लक्ष्मीला तर वचन दिलंच होतं, त्यामुळं माता लक्ष्मीच्या वचनाखातर त्यांनी भगवान विष्णूला लक्ष्मीला सोपून दिलं. पण राजा हार मानू शकतो, पण भाऊ कधीच हार मानत नाही. त्यामुळं ती म्हणाली, भाऊ बनून तू माझ्या नवऱ्याचं रक्षण केलं, प्रभूला मी आता घेऊन जाऊ शकते का? त्यावेळेस राजा म्हणाला, ठीक आहे, तू प्रभूला घेऊन जाऊ शकते. राजा बळी, आज श्रावण महिन्यातील पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा या दिवसापासून रक्षाबंधन म्हणून ओळखली जाईल. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचा आणि वचनाचा प्रतीक मानला जाईल. अशा प्रमाणे ही गोष्ट संपत आहे. तर या गोष्टीचं तात्पर्य असं होतं की बळीराजाने आपल्या बहिणीचं संकटापासून रक्षण केलं. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या भावाला असा एक लाल रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधा, जे तुमच्या सर्व संकटात तुमचं भाऊ तुमचं रक्षण करेल. आणि भगवंताकडे अशी प्रार्थना करा की सर्व इच्छा माझ्या भावाच्या पूर्ण होऊ दे. अशा ह्या बहीण आणि भावाच्या अतूट बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन तुम्ही पण साजरा करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.